विधान परिषदेच्या निवडणुकीत सातारा सांगलीच्या जागेवर भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभयसिंग जगताप निवडणूक लढवतायत। या निवडणुकीसाठी महायुतीकडून खास रणनीती आखण्यात आली आहे। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असून देखील भाजप सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेचे भाजपचे सगळे नगरसेवक अज्ञात स्थळी सहलीला रवाना झालेत। खासगी एसी ट्रॅव्हल्समधून नगरसेवक आणि नगरसेविकांना अज्ञात ठिकाणी पाठवण्यात आले। नगरसेवकांसोबत कुटुंबियातील पती, पत्नी आणि मुलांसह सदस्यही सहलीवर गेले असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे साताऱ्यातील भाजपचे नगरसेवकही सहलीला जाणार असल्याचं कळत आहे। सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीत एवढी खदखद आहे की तिकडे आवाज न येणारा ॲटम बॉम्ब फुटेल असा टोला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी लगावलाय। तर महाविकास आघाडी एकदिलानं लढत असल्याचंही ते म्हणाले। जयंत पाटील साहेब, विश्वजित कदम, विशाल पाटील, महाविकास आघाडी म्हणून अभिजित असतील, उद्धव शिवसेना ठाकरे गटाचे असतील, ही सगळी मंडळी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जातात। पलीकडच्या बाजूला एवढी खतखत आहे की न आवाज येणारा ॲटम बॉम्ब फुटेल। विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता आणि रद्द केलेल्या उमेदवारी अर्जावरून माजी आमदार असलेल्या गोपीकिशन बाजोरिया आणि विप्लव बाजोरिया पितापुत्रांनी काही नवे पुरावे सादर केले। आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। निवडणूक अधिकारी मॅनेज असल्याचा बाजोरियांचा गंभीर आरोप आहे आणि त्यासोबतच 17 उमेदवारांचे अर्जही त्यांनी सादर केले। माझा जो फॉर्म मुलाच्या विपुल बाजोरियाचा जो फॉर्म भरलेला आहे तो 100% वैध आहे। दुनियाची कोणतीही ताकद त्याला अवैध ठरवू शकत नाही। नंबर 1, काही तुम्ही गोळमाल केला असेल तर त्याला काही शब्द नाही। परंतु आज आम्ही काय केलं की 17 विधान परिषदेची निवडणूक आहे राज्यामध्ये होऊ घातलेली आहे आणि त्या 17 विधान परिषदेमध्ये कमीत कमी 60-70 लोकांनी फॉर्म भरले। त्यामध्ये आमच्या सारखेच एकच फुटिंगवर, एकच धर्तीवर लोकांनी फॉर्म भरले। आमच्या फॉर्म बाबा अमरावतीमध्ये असं काय झालं की वैध असताना कोणता दबाव होता, कोणता प्रेशर होता? आम्ही इलेक्शनची पूर्ण तयारी करून आणि फॉर्म चोख दुरुस्ती भरूनही ते आमचे फॉर्म रिजेक्ट केले। त्यांनी आम्ही 15 पुरावे काढले। जसं की तुम्ही यवतमाळचा फॉर्म बघणारा जे कॅन्डिडेट निवडून आले त्यांनी सेम फॉर्म भरलेला आहे। इव्हन ठाण्याचे कॅन्डिडेट निवडून आले त्यांनी सेम फॉर्म भरला आहे। इव्हन हिंगोलीच्या जर तिथे फॉर्म तो ॲक्सेप्ट होऊ शकते पण अमरावतीमध्ये का नाही? हे माझ्या सरकारला आणि इलेक्शन अधिकाऱ्याला प्रश्न आहे। दरम्यान अमरावतीची संपूर्ण निवडणूक मॅनेज असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षासमोरच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख हे आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे थेट निवडणूक प्रचारात उतरणारच नाहीये। त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याचं समोर आलं असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलाय। आणि धक्कादायक बाब म्हणजे मागच्या 8 दिवसांपासून अमरावतीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी कोणताही संवाद झालेला नाही। इतकंच नाही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही कोणताही संवाद झालेला नाही अशी प्रतिक्रिया हर्षजित देशमुखांनी दिली आहे। तसंच माझं नाव जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी सर्वपक्षीय संमतीनं सुचवलं होतं असंही हर्षजित देशमुख म्हणाले। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख आहे। मला किडनी स्टोनचा एक मेजर प्रॉब्लेम डिटेक्ट झालेला आहे, ज्याच्यामध्ये 11 mm चा एक आणि एक 6 mm चा असे 2 किडनी स्टोन डिटेक्ट झाले आहे। तुमची प्रकृती जर खराब झाली नसती तुम्ही ताकदीने लढले? आजही मी ताकदीने म्हणजे प्रकृतीमुळे फिजिकली जाऊ शकत नाही, पण आजही मी ताकदीने लढत आहे असं तुम्ही समजू शकता। प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी फिजिकली माझा अब्सेन्स आहे, त्याला कारण आहे, कारण मी काही करू शकत नाही। प्रकारे यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केले, त्यामुळे त्यांनी तुमचं नाव सुचवलं नाही तर मग कोणी सुचवलं असा एक प्रश्न अमरावती जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे। नाही, माझा जो निर्णय झाला तो सर्वानुमते झाला। अध्यक्षांचंही समर्थन होतं, सगळ्यांचं समर्थन होतं। या काळामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत काही बोलणं झालं का तुमचं? नाही, तिकीट मिळण्याच्या आधी झालं होतं? सर्वानुमते स्थानिक नेत्यांनी माझं नाव समोर केलं आणि त्यांनी मान्यता दिली। पण तुमचं हर्षवर्धन सपकाळसोबत एकदाही बोलणं झालं नाही? नाही, माझं काही बोलणं झालं नाही।
तिकीट मिळाल्यानंतर देखील नाही. नाही, कारण आम्ही कामाला लागून गेलो होतो तिकीट मिळालं. त्याच्यामुळं त्यांच्याशी आणि स्थानिक नेते एवढे माझ्या मते समर्थ आहेत ना. आणि ही निवडणूक अशी राहते की त्यांनी स्थानिक नेत्यांवरच हे सोडलं होतं की त्यांनी उमेदवार निवडावा आणि इलेक्शन पुढे न्यावे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. बातमी धाराशिवमधून आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा धर्म निभावणार असल्याचं समजतंय. जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकीत आमदार तानाजी सावंत स्वतंत्र लढले होते, मात्र आता विधान परिषद निवडणुकीमध्ये ते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी असल्याचं कळतंय. भाजप उमेदवार बसवराज पाटलांनी तानाजी सावंत यांची भेट घेतली आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं पाटील म्हणाले. बसवराज पाटील यांनी प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. शिवसेना, राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी जात ते या भेटीगाठी घेत आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेत धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी वडेट्टीवार गटामध्ये 17 तर धानोरकर गटामध्ये 10 नगरसेवक होते. मात्र अलीकडेच झालेल्या काही घडामोडींनंतर वडेट्टीवार गटातील 5 नगरसेवक धानोरकर गटात गेले आणि त्यामुळे धानोरकर गटाची संख्या 15वर पोहोचली. त्यानंतर धानोरकर गटानं वडेट्टीवार समर्थक असलेले पालिकेतील काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांना हटवण्याची मोहीम तीव्र केली आणि असाच एक भाग म्हणून आज धानोरकरांच्या जनसंपर्क कार्यालयात सगळ्या समर्थक नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली. मात्र त्याआधीच वडेट्टीवार गट सक्रिय झाला. गटनेते राजेश अडूर यांनी एक बैठक बोलावली आणि यामध्ये 11 नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत धानोरकर गटानं बोलवलेली बैठक अवैध असल्याचं अडूर यांनी जाहीर केलं. तसंच गटनेत्यालाच बैठक बोलवण्याचा अधिकार असल्याचंही अडूर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे धानोरकर यांच्या कार्यालयातल्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सगळ्याच नगरसेवकांवर काँग्रेस शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं गटनेते राजेश अडूर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे धानोरकर गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. बाकायदा सभी के 27 नगरसेवक के घर में जाके पत्र देकर रिसीव्ड साइन भी लिया हूँ कि सभी के घर में ये विप पत्र जो घटनेता विप है ये जारी हो गया है 27 नगरसेवक को. और यहाँ पर आज 27 में से 10 नगरसेवक उपस्थित हैं और 11वीं जो हमारी नगरसेविका है संजीवनी वासेकर वो हॉस्पिटल में है. मेरे साथ में वीडियो कॉल पे बात भी हो चुकी है, हमारे ठहराव में मंजूर भी हो गया है. हमने वीडियो कॉल पे बात करके उनकी सहमति लेके मंजूर भी किया ठहराव. तो आज जो अनुपस्थित नगरसेवक है यहाँ पर 16 नगरसेवक उन पे व्हिप लागू हो चुका है. उन्होंने पार्टी का शिष्टभंग करके पार्टी में की मीटिंग में आज आए नहीं, तो यही अनुपस्थित की इनकी साइन जो है हमारे पास आज जो मंजूर की है जिनकी साइन है और जो नहीं आए उनकी साइन नहीं है, वो पूरे मिलाकर हम विवाह एक्ट में उनके डिस्क्वालिफिकेशन का व्हिप जारी करने के लिए डिस्क्वालिफिकेशन का करने वाले हैं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.